साल्या माणसावर भुकतेस का बे कुत्र्या? साल्या माणसातला ना कुत्र्यातला फरक नाही दिसे का तुला? बे पांड्या, साल्या तुझा कुत्रा बाय ना बे माझ्यावर भुकते ना. तर तू त्याच्या अंगावर कायले जातेस बे? मी त्याच्या अंगावर गेलो का रे? रस्त्यावर कायले बसला ना आज बे तो? का तुझ्या बापाचा रस्ता हो? नाही तुझ्या बापाचा रस्ता हो का बे? नाही तुझ्या बापाचा हो. नाही तुझ्या बापाचा रस्ता हो. साला एका दिवशी लाते खाली येईल तर चेपकल ना बे तुझा कुत्रा. माझ्यावर भुकते. झालं बेवड्या. कोणाला बेवड्या म्हणालास बे? तुले. तुझ्या बापाच्या पैशाची पेतो दिलास एका दिवशी मला चारा खाणे. साला बेवडा म्हणते. बेवडा कायला म्हणतात बे? आम्ही बेवड्या वर्षाला 40,000 कोटीची दारू पेतो म्हणून सरकारनं तुझा 7वा वेतन आयोग सुरू केला. साल्या बेवडा नाही अर्थसहाय्यक म्हण आम्हाला. अर्थसहाय्यक. साला 2 वर्ष झाला ड्युटीवर लागला. एवढा मोठा घर कायच्या भरवशावर बांधलाच बे? साला बाळकाऊ बेवडा म्हणते देन. साला एका दिवशी सणकवून जाणं चप्पल चोर. चप्पल चोरतो का बे? दारू जास्त झाली तर चप्पल टाकून चालता येत नाही म्हणून बांधून आणलं. नाही मागच्या वर्षी ते हरवली होती तर यंदा भेटली. चप्पल चोरतो का बे मी? चप्पल चोर म्हणते. फुकट्या. कोणाला फुकट्या म्हणालास बे? तुले. तुझ्या बापाच्या पैशाची पेतो साल्या फुकट्या म्हणते. अबे स्वतःकडे बाई ना बे? साल्या चिंचून मोंगरा परी परी तेल बायकोला 10 रुपये घेऊन बाजाराला धाडते. पावभर वांगी आणताना हप्ताभर भाजी खाता का बे? का फोडी चुरपू चुरपू ठेवताना पुन्हा सातरता? साला मला म्हणते पाय ना बे फुकट्या हो का मी? दारू असोसिएशन संघटनेला सत्कार केला नाही माझा. तालुक्यातला 1 नंबरचा बेवडा आहे. महिनाभर दारू फिरी आहे. साला मला फुकट्या म्हणते. फुकट्या नाही तर काय पोरीले नाचवते ना पोरीच्या भरोश्यावर खातेस. तर माझी पोरगी हो दिमाग लावून फायदा केला भडव्या. साल्यानं माझ्या पोरीला नाव बोट ठेवते. हा अबे स्वतःच्या पोरी करा पाहिजे ना बे? तुझी पोरगी तो धन्याचा पोरगा वावरामध्ये तुरी बुरावले गेलते का माहित नाही आम्हाला? माझ्या पोरीला नाव बोटा ठेवतात तर तुझा पोरगा त्या बोरिंगवर जनीच्या पोरीचे घगरे हलव हलव देते का माहित नाही का मला? का चालला झाला हलवून गेलं. घरामध्ये बिलवा आणून भरवलं म्हणजे ऐकजो. अबे तर माझ्या घरात आण. तुझ्या नाही तर आमच्या घरात आणणार आहे. गोष्टी सांगते. मोठ्या पोरीचं लग्न केलं जिलाबी सरली तर चाकूल्या पाका म्हणजे बुळव बुळव वाढत होत. साला कोळना धड नव्हत्या लागत. कायले खाल्ला असत? हा मी खाल्लो. आणून घरी कुत्र्याला आणलं ना चारलं. कुत्रा वास घेतलं ना दूरपुराला. कुत्र्याने खाल्ला का? मोठा सांगते. तूच खाल्ला सांगतेस. हा बेवडा कोण? आवाज शांत. शांत झाला का पाणी भरून? हलवून देऊ घगला. बोरी घालवायची ताकद आहे का रे बेवड्या? माझ्या तब्येतीवर जाऊ नको शांत. ह्या वयातही पसंत होऊ शकते. शरम नाही लागत तुला असं बोलायला? का बोलावचं आहे? का म्हणते टीव्ही गाणं घेतल्या ना? हो घेतली. येऊ का चित्रहार पाहायला? काय तू माझ्यासोबत फिरिंग फिरिंग लावू नकोस. सांगून ठेवते मी तुले. नाही तर का करशील? काय करशील म्हणजे? माझ्या नवऱ्याला सांगीन चांगलं कुठाले लावीन तुले. तुझा नवरा रंगाची तुतारी फुकून दिलो तर दुसऱ्या गावात भेटल. कसाही असला तरी माझा नवरा. हो गावाला का नाही जाते ना उद्या? हो जाणार आहे. का म्हणतो तर रिकाम्या जागा भरून का? नाही तुझी आली येऊ दे माझ्या नवऱ्याला. नाही तुझं नाव सांगून तुला कुठाला लावलं ना तर मी नावाची शांती वाचला. दिवाळीच्या दिवशी तुझा नवरा वाचला. त्या घनश्याम सखीच्या पोरांना राकेट सोडलं ना तुझ्या नवऱ्याचा धोत्रा देऊन फुटला. पूर्ण महत्वाची कागदपत्र चेरले म्हणजे. कसं असते निर्लज्ज ना. बरा झाला राकेटच हो. सुत्री बॉम्ब राय का नाही तर नका जाऊन 7-12 गायब. आहे का काय सरम? आहे थोडीशी सरम. मरशील ना जसे किडे पडू पडू मरशील ना. 3 दिवस काना त्याला ते घमेला म्हणजे बर्फाचे तुकडे टाकून बसवून ठेवलीच ना. का करावं लागच मोठी. सरल्यासारखं असते निर्लज्ज. दवाखान्यात फोटो एका मध्ये काढू देस ना. जाकू जाकू का ना ठेव. काय तू माझ्यासोबत फिरिंग फिरिंग लावू नकोस. नको पा नको पा. जा तुझ्या तोंडाला लागू मी. तुझी बहीण सरस्वती आली का?
येणार आहे. मोठा तुफान 2 दिवस गावात होते पण पुरा गाव हलवून गेली. त्या आमच्या गावच्या भागवतामध्ये गवळण म्हणलं तो आमच्या गावात बो आला होता. हरिभक्त पुराण केवळ महाराज बघमारे मौढोल्यावाला. तुझ्या बहिणीची गवळण ऐकलं कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून. जो बोवा बोया झाला भागवत सोडून रात्री सरस्वतीला घेऊन गायब. कोटचा काला ना कोटचा कीर्तन बावा अर्ध्यावर भागवत मोडावं लागलं. साऱ्या गावाची वर्गणी वापस केलो. जा माझ्या तोंडाला नको लागू तू. हो सांभाळून ठेवलं तर साऱ्या गावभर तुझ्या नवऱ्याला भुजल्या म्हणते. शी, बिनसरम्या. जा तिकडं. मोठा हिचा नवरा आहे तर केव्हा जायचं म्हणलो त्या नवऱ्याला सोडणं माझ्या घरी आहे का सांभाळू शकतो नाही मी. त्याला झोपतो मी. बाबा बाई बाई झोपली का काय किती वाजले वे घडी कालच विकून खाल्लो. झोप बेटा झोप. झोपशील तर तब्येत चांगली राहील आणि तुझी तब्येत चांगली राहील तर तू नाचशील आणि तू नाचशील तर घरी पैसे येतील आणि तू पैसे देशील तर मी दारू पेईन. वा काका वा हे तुझी पोरगी म्हणजे सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे कोंबडी. या कोंबडीला कोणाची नजर लागू द्यायची नाही. नाही अजून तसा कोणी भटकला नाही म्हणा पण हा मन्या भाषा हा मन्या भाषा येते ना माझ्या पोरीला बिघडवते का ना. मन्या भाषेला पाहिलं का माझी पोरगी बैबावरीच होते. हो एका दिवशी कारावाला चष्मा घेऊन देतो. चला आता बहुत झाले झोपतो मी. चला बाय पांडुरंगे पाऊ माझ्या बाबा कोण होता. अरे धावा अरे बाबा धावा रे. बाई गावातले लोक बोला आमच्या घरी भूत आला. बाई वाव अरे झोपली का मरतो मी नाही माझे तुझ्या बाप मरते ना बाई. बाई मरतो ना. अरे बाबा मी काऊन का गणगण गणगण फिरतेस. भाषा कधी आलास. मी तर आता चालू. भाषा ती कोणीतरी आहे पाय ना भाषा ती कोणतरी आहे. भेटला नाही आहे शिंगावाला माणूस आहे. शिंगावाला माणूस या जमान्यामध्ये कुठला शिंगावाला माणूस का. हा बरोबर आहे. सांग सकाळ पेतेस हे हरकंडी आणि याच्यानं उलार होते तुझी बंडी. म्हणजे मी पेला नाही भाषा आहे. अरे नाही आहे का भाषा. मी एक काम कर तू माझ्या गाल्यावर नाही का छोटीशी थापड मारून पाय मी झोपला होतो का चेता होता तो पाहतो. ओ बया झालंस तू. तुझा वय कुठं माझा वय कुठं कसा मारीन. अरे त्या वही शेंग काला मारना का. नाही ना मामा जाऊ दे ना का. अरे मारगा नाही का अबे मारना बे भाषा गेला बे मामा. अरे एवढ्याला मार म्हणलो का एवढ्याला मार म्हणलो का दिलास माझा सुजो. मामा पक्कीच जोरान लागली का. हो मामा मी नाही नाही म्हणत होतो का तरी तू हो हो म्हणेस गेलो कणसवून. एवढ्या जोराला मामा तू माझा असा तसा मामा असतास का नाही तर याच्यापेक्षा जोरानं मारलो असतो. हा पण तू माझा विशेष मामा आहेस का नाही का तर कसा मारीन. विशेष म्हणजे तुला नाही समजलं. नाही अगं तू माझ्या होणाऱ्या बायकोचा बाप म्हणजे माझा सासराच का नाही का तर कसा मारीन म्हणतो. का बोलतेस का काहीच नाही समजला. काहीच नाही समजलं. नाही अरे मी का म्हणलो अज्जी तू अर्गी पो अज्जी मा अनारी हो ऐकोबा आणि अय्य तू अज्जा मा अनारा हो असं तुला कसा मारीन म्हणलो. कोणाच्या बैलाचा कासरा दवलला. बैलाचा कासरा. आता जपको आम्हाला कासरा दवलला म्हणला. एवढ्या ताकदीनं एवढ्या हिमतीला सांगलो तरी तुला नाही समजला का. नाही अरे मी का म्हणलो तुझी पोरगी माझी होणारी बायको आणि तू माझा होणारा सासरा तुला कसा मारीन म्हणलो.
कधी दिलं माझी पोरगी का तुला मी काहून आज नाही तर उद्या का देशीलच नाही हा नौकर माणसाला पोरगी देतो का काहून नौकर माणसाचे का लग्न होत नाही का होतील तुम्ही सेकंड हँड बायका पा असं कसं शकत हा आणि माझी पोरगी अशा घरी देईन ज्याच्या घरी 4-5 दारूच्या भट्टे असतील माझा जावई बापू मला सलाईन मध्ये दारू लावून ठेवल म्हणून मी असं पेत्र आहे हो, तू काही म्हण हा. पण तुझ्या देखत नाही तुझ्या पोरीला उडवून नेलो ना तर नाव सांगणार नाही हो, चांगला तोंडून राहतो माझ्या पोरीला तुझ्या घरी येऊ देतो का तुझ्याच पोरीला बायको करीन मी तू हो, पाहतोय. तू चालता अरे सोड ओए, ना. मन्या भाषा तुला सांगून ठेवतो आजपासून माझी पहली बार साजन की आंखों में प्यार देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार अब जाके हा, त्याला नेत्रदान करून राहिले चालले जसे दुखत्या कुबड म्हणतो ते हा माझा दुश्मन तुझा कोण होत कहाच्या फुश्या कोण होते म्हणाला हा दुश्मन माझा हा की नाही माझा की नाही होणारा नवरा हो ज्याला त्याला नवरा कर ज्याला त्याला जावई बापू म्हणतो मी चालली नालायक कारती ज्याला त्याला नवरा म्हणते बे तू येऊ नका आमच्या घरी तू आलास का माझी पोरी बोईमावरी होते होई बावरे हो रे तर काहीच हो का बायको करीत येईल हो, मोठा झाडा चालता अरे, चाललं का? ए, घरी या, चला, एवढा चला. छोटा रूप हा, हातात नाही, हो, मित्र. मी काय अरे, करू तुला शकतो, तुला तू चालतो. हा. क्या बेंताल बाबाजी बाबाजी अरे मला अरे बाबाजीला काय झालं बघ ना बाबाजी असे कसे पडले जिताय अरे फक्त तू याला आतमध्ये नेण्यासाठी मला मदत कर बाबाजी म्हणून म्हणते इतकी पिऊ नका आणि माझा कधी ऐकलं देवाला अजिबात माझं ऐकत नाही तुम्ही आरामात चला दार तिकडे आहे